मराठा आरक्षणाबाबत सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। महाराष्ट्रात 80% अधिक मराठा समाज हा मागासलेला आहे, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं प्रतिज्ञापत्र सरकारनं सादर केलंय। कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचा दावाही सरकारनं केलाय, त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अमेर आणि आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। अमेर, सर्वांचं लक्ष आजच्या खरं तर बातमीकडे लागलेलं आहे। एकंदरीतच काय चित्र दिसतंय? राज्य सरकारने आपलं 2500 पानांचं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केलं आहे, ज्यात त्यांनी स्ट्रॉंगली म्हणजे अगदी काटेकोरपणे आपलं जे आरक्षण कशा प्रकारे योग्य आहे हे पटवून दिलेलं आहे। 80%हून अधिक शेतकरी हे मागास आहेत आणि त्यात प्रामुख्याने मराठा समाजातील शेतकऱ्यांचा समावेश आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर राणे आणि केळकर समितीचा जो अहवाल आहे त्यात देखील मराठा समाजाला मागास असंच नमूद केलेलं होतं, हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचा टक्का हा बऱ्यापैकी कमी आहे। काही राज्यात क्षत्रिय समाज हा देखील मागास वर्गात मोडतो आणि यालाच अनुसरून बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर महान व्यक्ती असतील त्या सर्वांच्या भाषणांचा, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा दाखला दिलेला आहे। सुभाषिता आहेत, अभंग आहेत, असा संपूर्ण एक सारासार प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करण्यात आलेलं आहे, ज्यावर आज सुनावणी होईल। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आरक्षण आहे ते 50%च्या वर देता येत नाही, हा जरी नियम असला तरी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे असं नमूद केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या काही निकालात की 50%च्या वरतीही तुमचं आरक्षण जाऊ शकतं, मात्र ते कशा प्रकारे योग्य आहे हे तुम्हाला कोर्टाला पटवून द्यावं लागेल। तेव्हा आता महाराष्ट्र सरकारसमोर ही आव्हान आहे की ते हायकोर्टाला कशा प्रकारे पटवून देत आहेत की त्यांनी दिलेलं आरक्षण मराठा समाजाला हे कशा प्रकारे योग्य आहे। मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि MS सोनाग यांच्या खंडपीठासमोर आजपासून या याचिकेवर सुनावणी जी आहे ती सुरुवात होईल आणि राज्य सरकारच्या या आरक्षणाला विरोध करणाऱ्या ज्या याचिका होत्या, ज्यात केतन थिरोडकर असतील, गुणरत्न सदावर्ते असतील, त्यांच्याकडनं काय युक्तिवाद होतो हे देखील पाहावं लागेल। दीपक, निश्चितच अमेर, तू या सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।